नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आपण मराठी उद्योग जगतातले महत्त्वाचे लोक जेव्हा भेटीला घेऊन येतो तेव्हा त्या लोकांनी आपल्याबरोबर शेअर केलेल्या त्यांच्या अनुभवातनं अनेकांना प्रेरणा मिळते असं म्हणतात. कारण सुरुवात आपण केली चितळेपासून केली, मग किर्लोस्कर, मग गणेश निबे, वारणाचा प्रोजेक्ट आणि भरतगीतेपासून ते खूप सारे वेगवेगळ्या क्षेत्रातले प्रयोग तुम्ही बघितले आणि त्या प्रयोगाची महती श्री शरद पवार यांच्यापर्यंत पण गेली. मुख्यमंत्र्यांनी पण त्याला खूप ॲप्रिशिएट केलं की हे खूप गरजेचं आहे. आजच मला फोन आला होता, तो पंजाबमध्ये एका मराठी माणसानं स्वतःची एक फॅक्टरी टाकली. 800 कोटी रुपयाच्या सायकली बनवतो तो व्यक्ती. महेंद्रसिंग धोनीचा तो ज्या कंपनीबरोबर पार्टनर आहे ती पण तुम्ही आपल्याच 4 तरुण मुलांची कंपनी बघितली ज्याच्यामध्ये युरोप आणि अमेरिकेचं मार्केट त्या मुलांनी कॅप्चर केलं आहे. आणि मला खूप छान वाटतं की मराठी मनुष्य हा सचोटीनं व्यवहार करतो, प्रचंड कल्पक आहे आणि त्यामुळे ती जी सर्वसाधारण धारणा आहे की मराठी मनुष्य व्यवसाय करू शकत नाही किंवा केला तरी त्याची एक विशिष्ट अशी मर्यादा असते, तर त्याच्या पुढे आता ह्या सगळ्या गोष्टी केल्या. किती IT इंडस्ट्री आम्ही तुम्हाला दाखवल्या स्क्रीनवरती. पण आज मी ज्या माणसाची भेट तुम्हाला घालून देणार आहे, मी जेव्हा पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंशी बोलतो आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसीबद्दल किंवा आता डॉक्टर मुजुमदारांशी मी चर्चा केली जे सिम्बॉयसिसचे सर्वेसर्वा आहेत, तर मला असं लक्षात आलं की नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये मुख्यत्वे हा विचार केला गेला आहे की बाजार व्यवस्थेबरोबर तुम्ही जेव्हा तंत्रज्ञान म्हणून सामोरे जाता तेव्हा त्याबरोबरच मॅन मॅनेजमेंट कशी असायला हवी. हे थोडंसं मोठं इंट्रोडक्शन मी देतोय कारण ते जाणीवपूर्वक आहे. आणि मॅन मॅनेजमेंटमध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये आता इंडस्ट्रीतल्या लोकांनी येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं असं अपेक्षित आहे. आता रामदास मानेंची स्टोरी तुम्ही बघितली, छोट्याशा झोपडीतनं सुरू झालेला तो प्रवास कुठपर्यंत गेला. पण त्याच्यामध्ये एक जी गोष्ट मला जाणवली ती अशी आहे की व्यवसाय करत असताना साचेबद्ध पद्धतीनं विचार करणं आणि अर्थात फॉर्मल एज्युकेशन गरजेचं असतं, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. पण बाजार व्यवस्था ही कदाचित मानवी संबंधावरती अधिक आधारित आहे आणि म्हणून ज्या व्यक्तीचा मी तुम्हाला परिचय करून देणार आहे मी त्यांना नंतर बोलवतो. आधी मी तुम्हाला दोघांची ओळख करून देतो. दोघांच्या गाड्याच्या चाव्या कुठे आहेत सांगा. मर्सिडीज बेंज कुठे चावी तर दाखवा ऍटलीस्ट. तुमची कोणत्या कलरची गाडी आहे? माझी व्हाईट कलर मर्सिडीज. माझी ब्लू आहे. माझी मर्सिडीज GLS 450. आणि केव्हा गिफ्ट मिळाली तुम्हाला? ही मागच्या ऑक्टोबरमध्ये. जस म्हणजे दसरा त्या मर्सिडीजने इट वॉज अ सरप्राईज गिफ्ट, प्री डिसाइडेड. नाही, ॲब्सोल्युटली त्यांची कमिटमेंट होती आमच्या. त्यांची कमिटमेंट ते गृहस्थानं मी दाखवणार. मी तर असं म्हणेन हा व्यक्ती मॅन मॅनेजमेंटच्या दृष्टीने अफलातून आहे. पण मग तुमचं तसं फॉर्मल एज्युकेशन हे सिव्हिल मधला डिप्लोमा. तुम्ही तिघही सहकारी 18 वर्षापूर्वी तुम्ही एकत्रित आलात, बरोबर. सकाळी 9 ते संध्याकाळी 7 पर्यंत तुम्ही काम करता. ते मित्र त्याला गमतीनं मला तुमचं अजित पवार झाले, म्हणजे ते अजित पवारला जसं वर्कोलिक झालेले आहेत बिचारे, ते कधी 7 वाजता पत्रकारांना त्रास देतात की लवकर या तुम्ही तिथे. सो ह्या कंपनीची जी स्पेशालिटी आहे ती मला असं झालं की मानवी संबंधावर अधिक आहे. पण हे आधी प्री डिसाइडेड होतं की कसं होतं? त्यांचा स्वभावच तसा, म्हणजे एखादा माणूस येतो आणि सुरुवात करून ते लांबून जातो, हे प्रत्येकाला शक्य होत नाही. ते शक्य तेव्हाच होतं जेव्हा त्याच्यात ती क्वालिटी इनबिल्ट आहे आतमधनं. म्हणजे त्यांच्या बिझनेस चालू करण्याची जी काही त्यांची स्टेज होती त्यावेळेला पाठी कुठलंही आर्थिक पाठबळ नसताना एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये 3-3 पिढ्यांच्या लोकांना पास कॉम्पिट करून बिझनेस चालू करायचा होता. माणसं विश्वास ठेवतील कशावरती? तर मला वाटतं त्यांनी जी त्यांच्या त्या पूर्वीची जी 13-14 वर्ष या इंडस्ट्रीत काढली त्यावेळेला ते त्यांचे जे मानवी संबंध प्रस्थापित झाले लोकांशी तेच नंतर कामाला आले असं मला वाटतं. तुमच्या गाडीची किंमत किती? मार्केट व्हॅल्यू 1,84,00,000 मॅडम. म्हणजे 92 लाख. मुलांचा फील कसा आहे आता? मुलं जेव्हा त्या गाडीत बसतात खूप सुपर हॅपी. आणि आता मी तुम्हाला त्या व्यक्तींचा परिचय करून देतो. पहिले चव्हाण साहेब, तुमचं स्वागत आहे. आणि मला तुमच्या स्पेशालिटी तुम्ही व्यवसाय तर इतक्या उत्तम पद्धतीने केलाच आहे, पण जरा 5 गोष्टी सांगा की तुम्ही टर्म इन्शुरन्स पासून तर ती पेन्शन, मी खात्रीने हा व्हिडिओ मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचवेन. टर्म इन्शुरन्स काय ऑनबोर्ड केली तुम्ही आणि पेन्शन कसं देता तुम्ही लोकांना तुमचे? तर बेसिकली काय झालं, माझा सगळा स्टाफ आहे किंवा माझी सगळी जी टीम आहे दे आर डेडिकेटेड. तर बेसिकली ते सगळीकडेच असतात.
हा, पण माझी सुपर डेडिकेटेड आहे असं मी म्हणेन. कारण त्यांचं एकच म्हणणं असतं की नॉर्मली तुम्हाला एक किस्सा सांगतो की आमची जी लोक आहेत ना, तर त्यांचं असं म्हणणं होतं की एक आर्किटेक्टना भेटले होते आणि तो आर्किटेक्टला घेऊन माझा प्रोजेक्ट मॅनेजर साईड व्हिजिटसाठी चालला होता. आणि साईड व्हिजिटला गेल्यानंतर वाटेत ते नाश्त्यासाठी थांबले. चहाचं आणि नाश्त्याचं बिल होतं, तर त्यानं ते बिल घेतलं नाही. त्यानं पे केलं माझ्या प्रोजेक्ट मॅनेजरनी, पण बिल नाही घेतलं. तर तो आर्किटेक्ट सहज म्हटला की तू बिल का नाही घेतलंस? जनरली हा, काय तुला कंपनीला नाही का लावायचं? तो म्हटलं असल्या गोष्टी आम्ही कॅल्क्युलेट करत नाही, कारण आमचा साहेब आहे ना, आम्हाला ह्याच्यापेक्षा खूप काही देतो. अरे काय एवढं तुम्ही साहेब साहेब म्हणता म्हणून. तेव्हा ते म्हटलं की आमचे साहेब म्हणजे शिवाजी आहेत, जे सगळ्यांसाठी जीवाशी खेळतात, म्हणून ते शिवाजी आहेत. तर ती भावना आमच्या स्टाफमध्ये आहे आणि ते डेडिकेशन आहे. त्यामुळे ते 24/7 जर माझ्या साईटवर किंवा आमच्या प्रोजेक्टवर काम करत असेल तर त्यांची सगळी काळजी घ्यायची. तिथपासून हे सगळं आमचं मिशन असू दे, इन्शुरन्स पॉलिसीज असू दे किंवा पेन्शन पॉलिसी असे, SIP पॉलिसी, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यातूनच. तुम्हाला याची कल्पना आहे ना की सध्या राष्ट्रीय पातळीवरती पण पेन्शन हा फार विषय चर्चेत. तुम्ही ते युनिक पेन्शन दिले आणि ते असं मला म्हणाले की ज्या चालकाला 10,000 रुपये पगार आहे त्याला सुद्धा त्याच्या निवृत्तीनंतर पेन्शन पण मिळेल आणि टर्म इन्शुरन्स पण मिळेल. हे कसं डिझाईन केलं? त्याच्यासाठी आम्ही खूप अभ्यास केला. 2-1 वर्ष आम्ही त्याच्यावर अभ्यास करत होतो आणि त्याच्या पाठीमागे भावना एकच होती की माझ्या स्टाफची, माझ्या टीमची सगळं फ्युचर सिक्युअर करायचं. एक मोठी भावना अशी आहे की मी अजूनही माझं स्वतःचं स्वप्न सुद्धा आहे की स्कॉन मधून रिटायर होणाऱ्या माणसाने उद्या कितीही काही अडचणी आल्या तर कोणासोबत हात पसरू नये, तो एवढा इंडिपेंडेंट असायला पाहिजे. त्याच्या दृष्टीने आम्ही या सगळ्या गोष्टी डिझाईन केल्या. मग आता तुमचं पेन्शनचं पॅटर्न साधारणपणे काय असणार आहे? कधी ना कधी तर ही सगळी तुमची जी तुमच्या बरोबरची अनुभवी टीम आहे ती रिटायर होणारच आहे. हो, तर त्याच्यात आता प्रत्येकाच्या कॉलिबर प्रमाणे किंवा पोस्ट प्रमाणे, जसं म्हणजे ऑफिस बॉय पासून तुम्ही सुपरवायझर, ऑफिस बॉयचं ऑफिस बॉयला आपण कन्सिडर करू. येस. तर तिथे काय बनतं गणित? सर, ऑफिस बॉयला जर तुम्ही ऍट द एज ऑफ 60 तो जेव्हा रिटायर होईल त्यावेळेला तो कमीत कमी 22,000 पेन्शन घेईल. ओके. हा, आणि प्लस आम्ही जे SIP पॉलिसीमध्ये त्याच्यासाठी जी डिझाईन केलेली आहे, ऍट द एज ऑफ 60 ही विल गेट 1 crore rupees. सो एव्हरीवन इज सपोज टू गेट 1 crore rupees. 100%. प्रत्येक एम्प्लॉई, एव्हरीवन करोडपती, ही आमची टॅगलाईनच आहे. सुपर. आणि तुमच्या डायरेक्टर लेवलच्या मंडळींचे पगार काय? CTCचा म्हणा नुसता पगार म्हणायला गेला तर 8 ते 9 लाख रुपये आहेत आणि CTC म्हणायला तर ते 20 लाखाच्या वर जातील. हे इतकं ढोबळमानाने त्यांचा परिचय करून दिल्यानंतर त्यांचा व्यवसाय मी तुम्हाला सांगतो. ते कारखाने उभा करतात. किती कारखाने उभा केले? आतापर्यंत आम्ही 400 प्लस कारखाने उभे केले. आणि त्याची सुरुवात 18 वर्षापूर्वी जेव्हा झाली तेव्हा त्यांचं पहिलं जे टेंडर आहे ते मला 55 लाखाचं. त्यांनी स्वतःही नोकरी केली. कोकणात, पुण्यात आली, मुंबईत गेले नाहीत. ही आणखी स्पेशालिटी. इथे आल्यानंतर त्यांनी नोकरी करायचं असं ठरवलं आणि जे ह्या व्यवसायामध्ये पूर्वीच असलेले अशा लोकांना बाजूला करून स्वतःची विश्वासार्हता मिळवणं. आणि ही जी बिल्डिंग तुम्ही बघता 10 माळ्याची बिल्डिंग आहे. 10 मजल्याची बिल्डिंग, 1500 एम्प्लॉई, 2400 नाही 1134 एम्प्लॉई आणि 6000 प्लस लेबर. आणि टर्नओव्हर आहे 1500 कोटी. 1500 कोटी टर्नओव्हर. मी नेहमी प्रत्येक उद्योगपतीला मुलाखतीच्या शेवटी विचारतो, तुम्हाला आत्ता विचारतो की व्यवसायामध्ये यशस्वी होण्याची गुणसूत्र काय? कारण प्रामाणिक राहा. एक तर आम्ही सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये टाइमली डिलिव्हर करा, प्रामाणिक राहा, बस कामं आपोआप लोक येतात, लोक विश्वास ठेवतात. तुम्ही आता जे मला लोटेचा प्रोजेक्ट सांगितला, तो ह्याचा मल्टीनॅशनल कोकोकोलाचा, तो तुम्ही सुपरफास्ट वेळेमध्ये केला. येस सर. 5 महिन्याचा पाऊस तिथे असताना केला. येस. पण ही मॅनेजमेंट करत असताना ह्या सगळ्या टीम बरोबर कोऑर्डिनेशन करणं आणि ते प्रत्यक्षात एक्झिक्यूट करणं, ह्याच्यात काय म्हणजे तुमचा USP काय दिला? सर, याच्यामध्ये आम्ही काय केलं होतं की जेव्हा आमचा टर्नओव्हर जेवढा होता लास्ट इयर, म्हणजे त्याच्या लास्ट इयरचा, त्या टर्नओव्हरच्या इक्विव्हॅलंट आम्ही तो प्रोजेक्ट उचलला होता. त्याची कॉस्ट असलेला जो 18 कोटीचा प्रोजेक्ट आहे. 800 कोटीचा प्रोजेक्ट आहे. आणि आमचा त्याच्या आधीचा टर्नओव्हर होता 866 कोटी. तेव्हा जो तो आम्ही हा प्रोजेक्ट जेव्हा उचलला
तेव्हा मग आम्ही आमच्या टीममध्ये म्हणजे आम्ही जी कोर टीम आहे 8ची तर तरी आम्ही एकत्र बसून मग मी आणि महेश आम्ही डेडिकेटली ह्या प्रोजेक्टवर आणि इतर शैलेश असतील, अंजली असेल किंवा ही लोक जी होती हे जे होते हे सगळे इतर कंपनी सांभाळले अशा टाईपचं आम्ही मॅनेजमेंट केली. आणि मग त्याच्यानंतर आम्ही श्रीकांत, अविनाश, कुर्लिंग, संदीप गिरासे ही जी टीम आहे त्यांना घेऊन आम्ही प्रोजेक्ट केला. आम्ही कोर मध्ये 5-6 लोक त्या प्रोजेक्टला इन्व्हॉल्व झालो. ओके. आणि त्यात महेशची भूमिका आणि मॅडमची भूमिका काय? महेश इज द लिडिंग दॅट प्रोजेक्ट. राईट. हा, तो ही इज द मेन प्रोजेक्ट, मॅन ऑफ द प्रोजेक्ट. आणि मॅडमनी हा बॅक ऑफिस सगळा सपोर्ट आम्हाला करायचा, परचेस आणि पासून सगळं. त्यामुळे महेश फील्डवर लढत होता, मॅडम ऑफिस मध्ये सपोर्ट करत होते. चव्हाण साहेबांची एक स्पेशालिटी, मी मुद्दा म्हणून कॅमेरा इकडे का घ्यायला लावला तर त्यांची एक स्पेशालिटी मला अशी जाणवली की आपल्याकडे उपलब्ध असलेलं शैक्षणिक गुणवत्तेचं जे काही मनुष्यबळ आहे त्याच्यावरती विश्वास टाकणं आणि त्याला ती जबाबदारी देणं. असं तर झालेलं नाही ना की अगदीच ज्युनियर शिक्षण म्हणजे 12वीच्या एका मुलाची तुम्ही कहाणी मला सांगितली. सर 12वी पास झालेला मुलगा सुद्धा माझ्या आज कंपनीत डेप्युटी डायरेक्टर आहे. कारण त्याने काही सिव्हिल इंजिनिअरिंगचं घेतलेलं नाही, पण त्याचं डेडिकेशन, त्याची सचोटी, प्रामाणिकपणा आणि शिकायची वृत्ती याच्यामुळे तो माझ्याकडे जेव्हा सुपरवायझर म्हणून जॉईन झाला आज तो आमचा डेप्युटी डायरेक्टर आहे. पण त्याला तांत्रिक ज्ञान ते ओव्हर द पिरियड ऑफ टाइम, ओव्हर द पिरियड आम्ही लोक होतो सपोर्टला, आम्ही त्याला गाईडलाईन द्यायचो. मग त्यानेही स्वतःच बऱ्याच गोष्टी आत्मसात केल्या. आम्ही ड्रॉइंग पासून एक्झिक्युशन पासून प्रत्येक गोष्टीला आम्ही त्याला सपोर्ट करायचो. आणि मग अशी शैक्षणिक गुणवत्ता असलेली माणसं किती आहेत तुमच्याकडे? अशामध्ये मी तुम्हाला सांगू 70% जर आमची स्टाफ म्हटला हे अनएज्युकेटेड ह्याच्यामध्येच येतात, जे सपोर्टिंग सिस्टीम मध्ये सगळे असतात. आणि जे इंजिनियर आहेत किंवा डिप्लोमा डिग्री ह्या मेजर 2 कॅटेगरी आहेत आमच्याकडे, तर ते आहेत. पण अनएज्युकेटेड ह्याच्यातले सुद्धा बरेच लोक आहेत. माझ्याकडे जसा मेकॅनिक आहे तो 4थी नापास आहे, पण त्याचं स्किल असं आहे की तो ज्या मशीनला लावेल ती मशीन बोलायला लागते, तर तो स्किल आम्ही बघतो. आम्ही आमच्या ह्याच्यातला एक्स फॅक्टर आपण म्हणतो एखाद्या व्यक्तीतला, ते पोटेन्शियल आम्ही नॉर्मली बघतो आणि मी त्याला खतपाणी घालून आम्ही त्याला सपोर्ट करतो. खूप छान. आपण तुमच्या बाकीच्या एम्प्लॉईंशी बोलू. त्यांची स्पेशालिटी आणखी 2 आहेत, पण त्या मी सांगतो. पण आता तू चिरंजीव म्हणून मला एक सांग, फॉर्मल एज्युकेशन तुझं कुठं झालंय? मी 10th बॉर्न अँड ब्रॉट अप पुण्याचा आहे. राईट. 10th पर्यंत पुण्यात शिकलो. डिप्लोमा MIT कॉलेजमध्ये केला सिव्हिलचा. सिव्हिलची डिग्री सिम्बॉसिसमध्ये केली आणि मग त्यानंतर कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये मास्टर्स केलं लीड्स युनिव्हर्सिटी इंग्लंडमध्ये. बरोबर. तिथून येऊन मला जस्ट 1-2 वर्ष झालेत. त्यातलं 1 वर्ष मी याच कोकोकोला साईटवरती होतो चिपळूणमध्ये, जिथे सर महेश जो प्रेस्टिजियस प्रोजेक्ट होता आमच्यासाठी आता. तू तरुण मुलगा म्हणून मला सांग की हे जे कल्चर आहे कंपनीतलं आणि जे फॉर्मली आपण परदेशात जाऊन शिकलो त्यात काय अंतर आहे? बरंच अंतर. ते लाईक व्हॉट? म्हणजे ऍज गुड ॲज थेरोटिकल प्रॅक्टिकल हा जसं डिफरन्स आहे तसंच कॉलेज लाईफ आणि साईट लाईफ वरती तो डिफरन्स जाणून येतो. तिथे लोटेला जे शिकायला मिळालं ते लंडनला शिकायला मिळालं होतं की नाही? जसं तुलना म्हणून नाही तसं. म्हणजे लंडनमध्ये थेरॉटिकल किंवा जे मोठे मोठे वर्ड्स आहेत अनालिसिस, फायनान्स, हे मी जास्त शिकलो. आणि लोट्यामध्ये टीमवर्क, मोटिवेशन, हार्डशिप्स, एवढ्या गुडघ्या एवढ्या चिखलात काम करणं, हे सगळं लंडनमध्ये पॉसिबल नव्हतं जे लोट्यात मिळालं. सो त्या जागेवर मला ती गोष्ट मिळून आय थिंक ऑलराऊंड एक्सपिरियन्स मिळाला. म्हणजे काही प्रेक्षकांना असं वाटेल की लंडनला जाऊन पण इथे जे एथिक्स शिकायला मिळाले ते कदाचित तिथे नसते मिळाले. तेच म्हणायचं मला. बरोबर. पण मॅडम तुमच्यासाठी फार डिफिकल्ट आहे. आपण आता तुमच्या मध्ये जाऊ या सर. चला. तर एक तर तुम्ही 9 ते 7 वगैरे करता, पण हे वर्क कल्चर असताना काही लोकांना म्हणजे खूप वर्कोलिक पद्धती आता चर्चा पण आहे. LNTच्या शेअरमध्ये म्हटलं त्यानंतर सगळे माहिती देतात. तर हे वर्क कल्चर इथल्या प्रत्येकाला मेंटेन करणं शक्य आहे का 9 ते 7? आणि शक्य असेल तर मोटिवेशन काय? सर मोटिवेशन आमच्यासाठी सरच आहे की ते खूप जास्त वर्कहोलिक आहेत किंवा त्यांनी ती आम्हाला सवय लावली, तेव्हा आम्हाला ह्याच्यात डिफिकल्ट काही किंवा असं आम्ही वेगळं काही करतो असं काही वाटत नाही. हा आमचा पार्ट अँड पार्सल ऑफ रोजचं आमचं डेली वर्क. तुम्हाला माहिती का तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर देताय की आठवड्यातनं किती तास काम केलं पाहिजे? बरोबर ना. म्हणून तुम्हाला मी चॉईस तुमची. आमच्या कंपनीचा पेस असा आहे ना की आमच्या कंपनीत सलग जर कोणी 3 दिवस लीव्ह मारली ना आणि 4थ्या दिवशी जर तो कामाला आला तर जग आपलं खूप पुढे निघून गेलं असं त्याला फील होतं. हा पेस आहे. त्यामुळे आमच्याकडे सुट्टी घेण्याचं प्रमाण अतिशय कमीच आहे. आता तुमच्याकडे एम्प्लॉई सोडून जाण्याचं प्रमाण किती?
अगदी नगण्य आहे सर, 0.1%. बरं, एवढ्या याच्यानंतर तुम्ही एवढी काळजीच घेताय त्यांची, तर नाही काळजी घेतो. नाही आम्ही जसं आम्ही म्हणतो ना की आमची कंपनी आहे ना फॅमिली प्लस कॉर्पोरेट याचं मिक्सचर आहे. त्यामुळे आम्ही प्रत्येकाची तेवढी काळजी घेतो. त्यामुळे आम्ही प्रत्येकाला नावानेशी ओळखतो, त्याच्या घरातले प्रॉब्लेम्स आहेत आम्ही ओळखतो. आणि आमच्याकडे एक कल्चर आहे की रात्री 12 वाजता सुद्धा कोणालाही कितीही अडचण येऊ दे, आमचा प्रत्येक माणूस तिथं पोचतो. दॅट इज. पण मुख्यत्वे तुम्ही तुमचा जो व्यवसाय आहे तो वेगवेगळे कारखाने उभा करून करायचे, मग त्याच्यासाठी 100-200 गोष्टी एकत्रित करायला लागतात, बरोबर. मग त्याच्यातले एक्सपर्टीज काय आणि तुमचे जे मोस्ट व्हॅल्युएबल तुम्ही आजही सांगू शकता की हे मी करून दिलं, जसं आता कोका कोलाचे तुम्ही म्हणाला. असे बरेच प्रोजेक्ट आहेत. आमच्याकडे 2च क्वालिटी आहेत. जे आमच्याकडे जेव्हा आम्ही स्टाफ सिलेक्ट करतो किंवा जो आमचा टीम मेंबर बनतो त्याच्या 2च क्वालिटी आम्ही बघतो. आम्ही त्याला सांगतो की कुठचाही दागिना घातलाच नाही तर चालेल, 2च दागिने घालून कंपनीमध्ये यायचं. एक हार्डवर्क आणि प्रामाणिकपणा, वा, 2च गोष्टी यायच्या. बाकी सगळ्या गोष्टी आम्ही तुला शिकवू. मग बाकी गोष्टी तू कमी असलास तरी आम्ही ती आहोत तुला सांगतो. मग ह्या 18 वर्षामध्ये तुम्ही केलेलं मेजर काम आत्ताच जे किती कारखाने, आम्ही 400+ कारखाने उभे केलेले आहेत. आणि त्यातलं आत्ताचं जे मेजर होतं ते कोको कोलाचं जे होतं, जो मोठा प्रोजेक्ट आमच्या सगळ्यांसाठी, तो सोडून त्याच्यानंतर आम्ही बरेच असे केलेले ज्याच्यामध्ये वेल्सपन इंडिया आहे, हेंकेल आहे, हिंदाल्को आता आमचा गुजरातमध्ये चालू आहे. हिल्टीचा आम्ही खूप मोठा प्रोजेक्ट केलेला आहे. कोको कोलाचे आम्ही 7 प्लॅन्ट बांधलेले आहेत. आणि जसं अल्ट्रा इंजिनियर आहे त्याचे जवळपास मी 7 प्लॅन्ट बांधले आहेत. विनती ऑर्गॅनिकचे 11 प्लॅन्ट बांधलेले आहेत आम्ही. सो हे आमच्याकडे ना सिव्हिल आणि मेकॅनिकल दोन्ही वर्क करतो. दोन्ही करतो. सिव्हिल, पीबी, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, HVAC, एव्हरीथिंग. 1 विंडो. इट इज ॲज गुड ॲज गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट आहे ज्यासाठी तुम्हाला कॉम्पिट करायचं आहे, बरोबर. येस. आणि आता त्यांनी कोका कोलासाठी कोणाबरोबर कॉम्पिट करावं, तर मला वाटतं LNT बरोबर. LNT होतं, शापूरची पाडमजी आणि टाटा प्रोजेक्ट. एवढ्या 3 मोठ्या कंपन्यांना मागं सारून कोका कोलाने तुमच्या रिसर्च दाखवला. येस सर. याचा अर्थ तुमच्याकडे ती स्पेशालिटी की तुम्ही वेळेत प्रोजेक्ट पूर्ण करता. येस सर. आमचा तो USPच आहे. टाइम बॉन्ड प्रोजेक्ट हा USPच आहे. एखादा क्लायंट म्हटलं की मला 3 वर्षात प्रोजेक्ट कम्प्लीट करायचं तर आम्ही म्हणतो नाही, फास्ट असेल तर आम्ही येतो. फास्ट असेल तर येतो. फास्ट असेल तर आम्ही येतो. पण हा प्रोजेक्ट तुमचा कोका कोलाचा किती महिन्यात पूर्ण करा तुम्ही मला सांगितलं होतं. आम्ही त्याचे 14 महिन्याचं टार्गेट केलं होतं. त्यांचा जो प्रोडक्शन एरिया जो आहे तो आम्ही 12 महिन्यातच त्यांना हँडओव्हर केलेला. आणि बाकीचा आता प्रोजेक्ट फायनल स्टेजला संपवणार. म्हणजे 14 महिन्यात तो प्रोजेक्ट ओव्हरऑल आम्ही कम्प्लीट केला. निलेश चव्हाणांचं आणखीन एक प्रेम मला जे सांगायचं होतं ते आहे द ग्रेट सचिन तेंडुलकर. हे बघा, सचिन तेंडुलकरची आणि चव्हाणांची भेट ही सुद्धा एक वेगळीच कहाणी आहे. आणि इथं आता सचिनचीच सही दिसते इथे. सचिनने आम्हाला सचिननी भेट दिलेली, आम्हाला भेट दिलेली बॅट आहे. आणि त्यांचं क्रिकेट प्रेम पण त्यांनी मला सांगितलं की 1 वर्षातला एक विशिष्ट असा दिवस आहे. इकडे पण आहे, सचिन आला होता, सुनंदन नेले पण आहे, दिसतात तुम्हाला. ऑफिस ओपनिंगचा फोटो आहे हा सचिनचा. आणि सचिनला इथे आणण्यासाठी ज्याला हिंदीमध्ये म्हणतात ना आपण खूप बहुत से पापड बिले तसा तो सगळा प्रकार आहे. आणि वर्षातला 1 दिवस ते क्रिकेट खेळतात आणि नंतर एक शानदार अशी गालापाटी असते. पण सचिन मध्ये एवढं प्रेम काय? सगळं क्रिकेट प्रचंड आवडतं. बरं. त्यामुळे आणि सचिन माझा आयकॉन आहे. आणि सचिनची मॅच असेल तर मी काम करायचं. किती महत्वाचं काम असतं. सचिनची मॅच असेल तर मी काम नाही करायचं. आणि आमच्या ऑफिसमध्ये एक असं हे झालं होतं की मी सकाळी जर 9 वाजता ऑफिसमध्ये दिसलो नाही तर आज मॅच आहे का आणि सचिन असं त्याची गणित असते. आणि सचिनच्या 100 शतकाच्या वेळेला त्यांनी गाव जेवण दिलं होतं सोसायटी. आणि ती बातमी सचिन पर्यंत. हा, मग सुनंदन नेले आमचे मित्र आहेत. आणि त्याच्यानंतर तो आमचा हे चालू झाला. आणि त्यांना ती पॅशन कळेल क्रिकेटमधली. आणि आमचं एक स्वप्न होतं की आमच्या ऑफिसचं उद्घाटन तेंडुलकरांनी सचिन आला, त्यानं जिंकलं आणि आमच्यासाठी तो उत्सव होता. पण सुरुवातीला त्यांनी प्रतिसाद दिला होता त्या टीमने. डेफिनेटली, कारण आम्ही कोण आहोत, कोण निलेश चव्हाण काय त्यांना माहित असायचं कारणच नाही. पण असा एक वेडा माणूस आहे हे सुनंदन त्यांना सांगितलं. राईट. आणि सचिनचं मोठेपण असं, आणि म्हणून सचिन मोठा आहे व्यक्ती म्हणून पण, की त्यांनी त्यासाठी फॉर्मली जो व्यावहारिक गोष्टी असतात त्या केल्या नाही. आणि अगदी प्रांजळपणे जो आला तो टचमध्ये पण आहे. आता त्यांना पुस्तक पण त्यांनी भेट दिलं.
त्याला ते आवडलं कारण दूरदर्शनवरती त्यांची एक मुलाखत होती. ती मुलाखत त्याची लिंक त्यांनी सुनंदन लिहिलेला पाठवली. सुनंदननी बहुधा सचिनला पाठवली. ती मुलाखत त्यांनी बघितली आणि सचिनला स्वतःला असं वाटलं की आपण ह्या फॅक्टरीला ह्यांच्या कामाला जाऊन बघायला पाहिजे. आणि तो आला आणि त्यांनी त्या कार्यालयाचं उद्घाटन केलं. मराठीतले खूप सारे प्रेक्षक आता तुम्हाला बघतात राईट. आणि त्यांना असं असतं की माझ्याकडे भांडवल नाही. भांडवल नाही, कल्पना असेल कदाचित. तर आता त्यांनी सध्याच्या सद्यस्थितीमध्ये जग इतकं बदललं, काय करावं? बेसिकली काय आहे, तो अनुभव घ्यायचा जो आहे आणि प्रामाणिकपणा आणि हार्डवर्क ह्या दोन गोष्टी जर आत्मसात केल्या तर मला वाटतं नंतर आपोआप पाठवून निघतं. आणि भांडवल आणि ह्या गोष्टी नंतर होतात, पण कुठून तरी सुरुवात करायला पाहिजे. माझं असं म्हणणं होतं की जर आपल्याला आंबे खायचे तर आंब्याचे झाड लावायलाच पाहिजे. ती सुरुवात कुठून तरी करायला पाहिजे. त्यामुळे ह्या दोन गोष्टी जर हार्डवर्कने प्रामाणिकपणा ह्या जर लोकांनी कंटिन्यू केल्या तर मग ह्या सगळ्या गोष्टी येतात. आणि असे बरेच लोक आहेत, म्हणजे मला सुद्धा इंडस्ट्रीमध्ये एवढी लोक भेटली की त्यांनी खूप सारी मदत केली. म्हणजे माझ्या सप्लायर पासून म्हणायचं की साहेब, म्हणजे तो विश्वास होता त्यांचा की साहेब सुत्रीगुंडा लागला तरी आम्ही तुमच्या पाठीशी उभे होतो. तर तो फक्त आहे की फक्त प्रामाणिकपणा तुमच्याकडे पाहिजे आणि कमिटमेंट लेवल तुमची हाय पाहिजे. पण मग जनरली मध्यमवर्गीय मराठी कुटुंबामध्ये एक अडचण अशी असते की व्यवसाय करूच नको असा भाव, बरोबर. आणि दुसरा असतो ते व्यवसाय केलाच तर त्यात अपयश येण्याची भीती. ते सर तसंच आहे ना की पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही. आणि आई वडील हे काळजीपोटी म्हणत असतात की व्यवसाय करायलाच नको, कारण रिस्क आहे, पैसे आहेत, इन्व्हॉल्वमेंट आहे सगळी. पण हे जर आपण व्यवस्थित ती डोळ्यात तेल घालून आपण केलं, प्रामाणिकपणे केलं आणि हार्डवर्क केलं आणि इमिजिएट काही मोठं होण्याची स्वप्न हळूहळू स्टेप बाय स्टेप केलं तर हे सगळं पॉसिबल आहे असं मला. अवघड नथिंग इज इम्पॉसिबल. शेतकऱ्यांच्या आत्महत्या सर कोकणातला माणूस आहे ना, तो फणसासारखा आहे. एक तर बाहेरून काटेरी आणि आत खूप गोड आणि मऊ असतो. आणि दुसरी गोष्ट प्रामाणिकपणा, हार्डवर्क. कोकणात म्हणून भुका राहिला तरी कधी आत्महत्या नक्की नाही करणार, एवढा निश्चित. तुमच्या मुलाचं उच्च शिक्षण झालंय म्हणून, आणि मला शिक्षणाचं महत्त्व माहिती आहे म्हणून, पण शिक्षण आणि अनुभव ह्यात कुणाला जास्त प्राधान्य? काय झालं होतं की अनुभव हा मिळतो. म्हणजे पहिलं काय आहे की तुम्ही वयाच्या 18 वर्षापर्यंत, 20 वर्षापर्यंत, 22 वर्षापर्यंत तुम्ही शिक्षण कंप्लीट करायला पाहिजे. म्हणजे मी माझ्या मुलांना दोघांनाही सांगितलं होतं ते की जर तुम्हाला कंपनीमध्ये एंट्री पाहिजे असेल तर पहिल्यांदा कंपनी ज्याचं कोणाचं शिक्षण आहे तेवढं हाय एज्युकेशन तू कॅप्चर केलं तर तू इझिली तुला एंट्री मिळेल. नसेल तर 10 वर्ष ग्राउंडवर काम कर, मग तुला एंट्री मिळेल. तो माझा मुलगा म्हटला की मी दोन्ही करेन, मी शिक्षणही घेईन आणि मी ग्राउंडवर काम सुद्धा करेन. दोन्ही गोष्टी तो कुठे आता तो एक गोष्ट त्याने कम्प्लीट केली, MS कम्प्लीट करून आला. दुसरी गोष्ट आता त्याची चालू आहे. पण आता तुम्ही ज्या व्यवसायात आहात त्या व्यवसायातली सध्याची जागतिक पातळीवरची स्थिती काय? अगदी महाराष्ट्रातलं जरी सांगितलं तेवढं जरी क्षेत्र सांगितलं नाही. आता जर आम्ही ज्या व्यवसायात आहोत की इंडस्ट्रियल कन्स्ट्रक्शन याच्यासाठी तर म्हणाल तर खूपच चांगला स्कोप आहे आता. म्हणजे रिसेशन जागतिक लेवलला असलं तरी मला वाटतं इंडियाच्या लेवलला तो तेवढा प्रश्न नाहीये. फक्त चांगले काम करणारे लोक पाहिजेत. गव्हर्नमेंट पासून प्रायव्हेट पर्यंत तुम्ही कुठेही गेला तर चांगले सचोटीने काम करणारी लोक पाहिजेत. तेवढी मिळाली तर आपोआप हे होईल. पण गेल्या 10 वर्षामध्ये एक, आता खरं 15 वर्षात त्यातली 11 झाली आहेत, एक शब्द सतत ऐकतो तो असतो ईज ऑफ डुईंग बिझनेस. हा एक शब्द. आणि दुसरा असतो महाराष्ट्राच्या मर्यादेमध्ये, ते म्हणजे सिंगल विंडो सिस्टीम. दोन्ही बद्दलचे तुमचे अनुभव काय? असं नाही, ह्याच्यामध्ये सिंगल विंडो सिस्टीम हा नेहमी बेनिफिशियल असतो, कारण क्लायंट लोकांनी बोलणं गोष्ट वेगळी आणि प्रत्यक्षात त्याचं एक्झिक्युशन असणं वाटतं तुम्हाला? हा पण व्हेरी टफ आहे. पण त्याचा स्किल सेट आणि त्या टाईपची यंत्रणा तुम्हाला उभी करायला लागते आणि ते एका दिवसात होत नाही, रातोरात होत नाही. सो त्याच्यासाठी तुम्हाला खरोखर प्रयत्न करावे लागतात. पण पॉसिबल आहे, इम्पॉसिबल नाही. असं विचारतोय की गेल्या 10 वर्षामध्ये श्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 2.5 वर्ष सोडून द्या, त्यावर दुसरं सरकार, पॉलिसीमध्ये काही तुम्हाला चेंजेस दिसत आहेत की खरोखर शासकीय यंत्रणा तितकी पुढे? कारण ह्याची टीकात्मक गोष्टी असतात तशा सुधारणेला वाव म्हणून पण बघता येईल. नाही, दोन्ही आहेत. काही गोष्टी जागेवर आहेत, काही गोष्टी अजून चांगल्या गोष्टींनी येण्याची गरज सुद्धा आहे. जसं सगळ्याच आहेत. म्हणजे आता तुम्ही
म्हणजे टॅक्सेशन पासून तुम्ही रॉ मटेरियल पर्यंत आणि प्रत्येक गोष्टीचं जर म्हणाल तर त्याच्यात प्लस मायनस दोन्ही गोष्टी आहेत. पण ज्या आहे त्या अगदी बॅड आहे असंही नाही, पण त्याच्यात अजून चांगल्या गोष्टी येऊ शकतात एवढं निश्चित आहे. आणि जीएसटी बद्दल तुमचं काय म्हणणं? नाही, जीएसटी आमचं म्हणणं असं आहे की जीएसटी किंवा टॅक्सेस पाहिजेच आहेत. त्याच्याशिवाय आपला देश चालवायचा, देशाचं अर्थकारण चालवायचं असेल तर फक्त ते थोडं इज असायला पाहिजे. डबल आणि हे प्रत्येकाला त्याची किचकट प्रणाली आहे ज्याच्यामध्ये म्हणजे मी माझ्या नॉर्मली सेल असं म्हणतो की अरे बाबा मी माझ्या धंद्यावर कॉन्सन्ट्रेट करू की मी त्या टॅक्सेसवर कॉन्सन्ट्रेट करू. त्यामुळे मला माझा धंदा करू ते जास्त सोपं राहील, तेवढं जास्त बेटर आहे. खरं म्हणजे निलेश चव्हाण यांनी जे सांगितलं ना ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला व्यक्तिशः मी मेसेज पाठवून सांगितलं होतं. जेव्हा आपल्या चाकण इंडस्ट्रीतले काही लोक आमच्याशी बोलताना त्यांनी त्यांच्या अडचणी सांगितल्या आणि मला आनंद आहे की दैनिक लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा असं म्हटलं की ह्याबद्दल मी खूप गंभीर आहे आणि प्रसंग पडला तर मी मकोका पण त्याच्यासाठी आणेल. निलेश चव्हाणांचं ते मत नाहीये आणि त्यांना मी जे बोलतोय त्याच्याशी अजिबात जोडू नका, मी वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये बोलतो. त्यानंतर पिंपरी चिंचवडला पोलीस मुख्यालयाच्या उद्घाटनाच्या वेळेला मुख्यमंत्री जाहीरपणे बोलले की महाराष्ट्रामध्ये व्यवसाय वृद्धी असावी, ती टिकावी, ह्यासाठी प्रसंगी कोणत्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे त्याकडे न पाहता यंत्रणा आणि त्याच्या विरोधामध्ये कारवाई करायला हवी. हे मी का सांगतोय? इतक्या चांगल्या कंपनीमध्ये इतकं चांगलं वातावरण आहे तर ते तसंच बाहेर पण असायला हवं. ईज ऑफ डुईंग बिझनेस किंवा सिंगल विंडो सिस्टीम ह्या नुसत्या बोलायच्या गोष्टी नसाव्या, त्यात आणखी चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येऊ शकतं. मुलाखतीच्या अगदी शेवटच्या भागामध्ये मला तुम्हाला पुन्हा काही गोष्टीवरती आणायचं आहे की बिझनेस प्रॉस्पेक्ट म्हणून आता मला तुमचं काय टर्नओव्हर आहे सध्या? 1500 कोटी. एक 10 वर्षानंतर गिव्हन सिच्युएशन मध्ये ते फार मोठा बदल होणार नाही. काय प्रॉस्पेक्ट तुम्ही बघता व्यवसायाचे तुमचे? आम्ही 10 वर्षानंतर आम्ही साधारण 6000 कोटी क्रॉस करू. ग्रेट. गॅरंटी. आणि ह्याच व्यवसायात राहणार की आणखी काही तुम्ही? नाही, आता आम्ही काही गोष्टी जसं मोदींनी सांगितलं मेकिंग स्कॉन, त्याच्यामध्ये आम्ही मेकिंग मोदी सरांनी सांगितलेलं मेकिंग इंडिया, त्याच्याप्रमाणे आम्ही मेकिंग स्कॉन मध्ये काही गोष्टी चालू केलेल्या आहेत की जे काही प्रोडक्ट आपण आपले स्वतःचे बनवायचे ज्याच्यामुळे आपल्याला प्रोजेक्ट अजून स्पीडमध्ये करता येतील. ओके. हे सोडून तुम्ही आणखी प्रोडक्ट बनवता? अजून गोष्टी आम्ही करणार आहोत, ज्या इन्व्हॉल्वमेंट अजून काही बिझनेसच्या इन्व्हॉल्वमेंट आम्ही आमच्या ग्रुपमध्ये करणार आहोत. मला तुम्हाला तिघांना एक प्रश्न विचारायचा शेवटी म्हणून, पण आता काही प्रेक्षकांना काही प्रश्नांची उत्तरं हवी असतील कारण ही मुलाखत काही पूर्ण नाहीये आणि संपूर्ण नाहीये. मला पण काही प्रश्न सुचलेले नाहीत. काही प्रेक्षकांना प्रश्न पडतील. येस. तर अशा वेळेला त्यांनी कोणाशी संपर्क साधायला पाहिजे? आमच्यापैकी कोणाशी, तिनापैकी कोणाशी नंबर दिला तर तुम्हाला 10,000 फोन कॉल येतील. इट्स नॉट पॉसिबल. तर मला असं वाटतं की त्यांच्या वेबसाईटवरती असं काही मेकॅनिझम आहे का की ज्याच्यातनं आहे आमच्याकडे? काय तुमचा वेआउट कसा आहे त्यांना? जर आपण काय कॉन्टॅक्ट म्हणून आम्ही त्याच्यात आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे काही प्रश्न क्वेरीज जर असतील smallprojects.com वर गेले ना तिथे हा प्लीज smallprojects.com वर तुम्ही जेव्हा जाल तर तिथे कॉन्टॅक्ट अस टॅब अबाउट अस, त्याच्यामध्ये आमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत, ऑफिसचा ऍड्रेस पण आहे, ईमेल आयडी पण आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर. मी जेव्हा मंगळवेढ्याच्या श्री कुलकर्णी यांची बातमी महाराष्ट्राला त्यांचा तो व्यवसाय दाखवला, अमेरिकेमध्ये आता त्यांचा नवीन एक काय त्यांचा नवीन MOU साईन झालेला आहे, बॅकलाईट इथे असं आमचा सहकारी सांगतात. तर त्या आमच्या श्री कुलकर्णी यांच्या त्या बातमीनंतर त्यांना नवीन 6 एन्सिलरीज पण आल्या आणि मला खूप छान वाटलं की मंगळवेढ्यासारख्या ठिकाणी वर्ल्ड रिनोन असलेले प्रोडक्ट ते बनवतात. ह्याही व्यवसायाच्या निगडीत असलेले तुमचे काही प्रश्न असतील तर मला खात्री आहे की तुम्ही त्यांना ह्या माध्यमातून ते पोस्ट केले तर त्याची उत्तरं तुम्हाला मिळतील. एवढाच प्रयत्न आहे आपला की ह्याच्यातनं तुम्हाला प्रेरणा मिळायला हवी. निलेश चव्हाण हे महाराष्ट्राचे जे आयडॉल आहेत त्या आयडॉलपैकी एक आहेत, कारण त्यांनी ज्या कष्टाने हा व्यवसाय उभारलाय, सचोटीनं उभारलाय आणि त्यांच्यातला एक USP मला खूप भावला, जो मी आधीच्या इंट्रोडक्शन मध्ये म्हटलं की ही गोष्ट त्यांना इतरांपेक्षा वेगळं करते, ती म्हणजे आपल्या इथे असलेल्या प्रत्येक माणसाची काळजी, त्याचा विचार. पण तुम्हाला तिघांना मी इथे बोलवतो या इकडे, त्याचं कारण आहे ते इस्कॉन बद्दल तुम्ही नमस्कार घालताना काय म्हणतात ते मला जरा सांगा बरं. काय नॉर्मली आपण गुड मॉर्निंग म्हणतो किंवा नमस्कार म्हणतो, तर आमच्याकडे ते आहे दस्कॉन म्हणायचं. आपला ब्रँड पण तुम्ही फोनवर बोलता मग दस्कॉन कोणाशी जाऊन बोला.
जरा एकदा दसकन म्हणून दाखव बरं, एकदा थांब मोठ्याने म्हणून दाखव बरं, हे खूप इंटरेस्टिंग आहे गाईज. हा दसकन एकदा दसकन दसकन. ही गोष्ट ना मॅनेजमेंटमध्ये शिकवली जाते की युनिटी आणि आत्मीयता वाढवण्याच्या दृष्टीनं काय करायला. गोष्टी छोट्या असतात पण महत्वाच्या असतात. एका मराठी माणसाला ते सुचलंय, कौतुकास्पद आहे. माझा सहकारी निकेतन माने, समीर राऊत कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.